विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 8वा चॅप्टर एरियामधील 15.5 मधील एक्झाम्पल नंबर 2 फाइंड द एरिया ऑफ गिवन प्लॉट. आपल्याला एक इरेग्युलर फिगर दिलेली आहे आणि त्या फिगरचा आपल्याला एरिया शोधायचा आहे. तर चला तर मग बघू आपण क्लास 8 मॅथ एरिया प्रॅक्टिस सेट 15.5 एक्झाम्पल नंबर 2. आपल्याला ह्या दिलेल्या फिगरचा एरिया शोधायचा आहे. एरिया शोधताना हा ट्रायंगल नाही, क्वाड्रिलेटरल नाही, काही नाही आहे, इरेग्युलर शेप आहे. त्या शेपचा आपल्याला एरिया काढायचा. त्याच्या आपण पार्टमध्ये डिवाइड करू. जर आपण BAE जर एक ट्रायंगल घेतला तर या ट्रायंगलचा आपण एक एरिया काढू शकतो. दुसरा BCE हा एक ट्रायंगल घेतला तर याचा पण एरिया काढू शकतो आपण नंबर 2 ला. आणि नंतर CDE नावाचा ट्रायंगल आहे, याचा पण आपण एरिया काढू शकतो नंबर 3 ला. आणि या तिघाचा जर एरिया नंतर एकत्र केलो, ॲडिशन केलो आपल्याला, तर या सर्व प्लॉटचा आपल्याला या इरेग्युलर फिगरचा आपल्याला एरिया मिळतो. तर मग बघू आपण. मला जर ह्या ट्रायंगलचा जर एरिया काढायचा असेल तर हा मला राईट अँगल ट्रायंगल दिसतोय आणि ह्या राईट अँगल ट्रायंगलचा जर मला एरिया शोधायचा असेल तर बेस आणि हाईट महत्त्वाचे आहेत. मग जर ही रेषा ह्या रेषेला जर परपेंडिक्युलर होत असेल तर मला ही हाईट आणि हा बेस घेता येतो. मला हाईट माहीत आहे मात्र बेस माहीत नाही. मग हे बेस शोधून घेण्यासाठी मला इथं जी दिसाली ही दिलेली आहे. तर आपण अगोदर काय करू, सगळ्यात अगोदर हे जे दिल्यात सगळ्या लेंथ ते आपण लिहून काढू. आपण आन्सरमध्ये लेंथ BA इज इक्वल टू 24 मीटर. सगळ्या लेंथ मीटरमध्ये आहेत, क्वेश्चनमध्येच मेन्शन केलेलं आहे. नंतर लेंथ BE इज इक्वल टू 30 मीटर. नंतर लेंथ BC दिली आहे 26. लेंथ BC 26 मीटर. नंतर दिले CE 28. लेंथ CE 28 मीटर. आणि नंतर दिले आपल्याला FD किंवा DF. लेंथ FD 16 मीटर. आपल्याला एवढ्या लेंथ दिलेल्या आहेत. आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल दिला. राईट अँगल ट्रायंगलमध्ये 2 साईड दिल्यास तिसरी साईड आपल्याला बाय पायथागोरसच्या थेरमनुसार शोधता येते, काढता येते. आपण ती काढून घेऊ. तर मी काय लिहितो इथं, आपल्याला ही बेस काढून घ्यायची. त्याच्यामुळे इन राईट अँगल ट्रायंगल BAE आपल्याला ह्या BAE ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे, याच्यामध्ये बेस काढून घेण्यासाठी पायथागोरसचा थेरम यूज करू शकता आपण. बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम यूज करताना कळणार की स्टेटमेंट घ्यायचं काय. तर काय अवघड नाही. हा जो राईट अँगल साईड आहे त्याच्या अपोजिट साईड जी असते ती हायपोटेनियस असते. मग आपला या डायग्राममध्ये, या ट्रायंगलमध्ये हायपोटेनियस कोणता व्हायला आहे, BE व्हायला आहे. तर BE स्क्वेअर इज इक्वल टू उरल्या 2 साईडचा स्क्वेअरचा सम घ्यायचा आहे. BA स्क्वेअर प्लस AE स्क्वेअर. ह्या स्टेटमेंटच्या आपण इथं किमती ठेवतो. तर BE स्क्वेअर घ्यायची तर त्याची व्हॅल्यू 30 आहे. 30चा स्क्वेअर इज इक्वल टू नंतर BA स्क्वेअर आहे. BA ची व्हॅल्यू 24 आहे. इथं पण लिहिले आपण 24चा स्क्वेअर प्लस आपल्याला AE काढायचे, त्याची किंमत नाही आहे आपल्याकडे, AE स्क्वेअर. तर आता याचा
30चा 30चा स्क्वेअर करणे, आपल्याला 24चा स्क्वेअर करणे. स्क्वेअर नाही केलं तरी सोडवता येते. ती कोणती मेथड आहे ती आपण पाहू. हा 30ला 30 लिहू, स्क्वेअरला स्क्वेअर लिहू. हा प्लसमध्ये आहे, इकडे येऊन काय होईल रे, मायनसमध्ये होईल. 24चा स्क्वेअर इज इक्वल टू हा एईचा स्क्वेअर. एईचा स्क्वेअर. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर आपण त्याला असे लिहू शकतो, ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी ए प्लस बी. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. सेम इथं लिहायचं 30 मायनस 24 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 30 प्लस 24 इज इक्वल टू ए ईचा स्क्वेअर. 30 मधून 24 काढले, 6 उरले, गुणिले 30 आणि 24 54 बरोबर ए ईचा स्क्वेअर. हे समजण्यासाठी दिलं होतं फॉर्म्युला आपण. ह्याचं कट करून टाकू आपण. आता 54 जे आहे हा जो वर्ग आहे तो इकडे येईल, वर्गमुळामध्ये 6 गुणिले 54 बरोबर ए ईचा वर्ग. ए वर्ग इकडे दिलो आपण. साइन नम 54 म्हणजे आपण 54चे अवयव असे पडू शकतो, 6ला 6, ह्या 6ला 6, 54ला आपण साइन नम 54 लिहू शकतो बरोबर ए. म्हणजेच 2 6च्या बदल्यात 1 6 वर्गमुळाच्या बाहेर घेता येते. आणि 9 जे आहे त्याला जोडी नाही असं नाही, तर ते 3चा वर्ग 9 आहे, म्हणून 9च्या बदल्यात आपल्याला गुणिले 3 घेता येते बरोबर ए. म्हणजेच ए जे आहे ते आपल्याला मिळाली 18 किंमत. किती मिळालेली? 18. आणि ह्याचं युनिट घ्यायचे मीटर, कारण की सगळे जे आहेत ते मीटरमध्ये आहेत आपल्याकडे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आपल्याला या ट्रायंगलमध्ये हाईट झाली माहीत, बेस आता काढलो आपण, याचा एरिया काढू शकतो आपण. एरिया ऑफ ट्रायंगल बी ए ई इज इक्वल टू हाफ इंटू बेस कोणता घ्यायचा? ए. तुम्ही हा पण घेऊ शकता बेस, काही प्रॉब्लेम नसते. ए ई इज इंटू बी ए, हाईट बी ए इज इक्वल टू हाफ इंटू बेस किती काढलाय आपण? ए आत्ताच 18 बघितलाय, इंटू हाईट किती पाहिली त्याची? 24 बरोबर बेक बे दुनी 4, 12 आलं. म्हणजे आपल्याकडे आलं 18 गुणिले 12. आता आपल्याला 18 गुणिले 12 करायचे. 18 10 180, वरी 2 उरले. 18 दुनी 36, 180 36 216. म्हणजे या दोघाचा गुणाकार येईल पर 216. हा एरिया आहे म्हणून स्क्वेअरमध्ये मोजतो आणि मीटरला मीटर. आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल बी ए ईचा एरिया भेटला 260. ठीक आहे. पण थोडीशी पुढं आपल्याला अडचण आहे, बोर्ड संपला असल्यामुळं आपण याला इरेज करू लिहिले त्याला आणि पुन्हा पुढचे आन्सर काढत जाऊ. पण इरेज करण्याच्या अगोदर एरिया ऑफ ट्रायंगल बी ए ई जे 216 आलाय ते मी इथं लिहून ठेवतो. या ट्रायंगलचा एरिया आहे 216 स्क्वेअर मीटर. आता याला आपण इरेज करू आणि दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया काढू आपण. आता आपल्याला या ट्रायंगलचा काढायचं आहे, बी सी ईचा काढायचं आहे. आता इन ट्रायंगल बी सी ई मध्ये काय दिले आपल्याला बघा. बी सीची दिली आहे 26, बी सी दिली आहे 26, त्याला आपण ए घेऊ. सीई दिली आहे, सीई 28 दिली आहे, त्याला आपण बी घेऊ, मानू बी. आणि बीई दिली आहे, बीई 30 आहे, त्याला घेऊ आपण सी. म्हणजे एका ट्रायंगलच्या तिन्ही साईड दिल्यात तर हिरोजच्या फॉर्म्युल्यानुसार त्याचा आपला एरिया काढता येतो. तर हिरोजच्या फॉर्म्युल्यानुसार काढण्यासाठी अगोदर सेमी पेरिमीटर काढावं लागते. सेमी पेरिमीटर यस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी अपॉन 2.
मग ABCच्या किमती किती आहेत रे? 26, 28, 30. 26, 28 प्लस 30 अपॉन 2. आता सगळ्यांची बेरीज करू. 0, 8, 8, 8 आणि 7, 14, 4. हातचा आला 1, 3 आणि 1, 4, 4 आणि 2, 6, 6 आणि 2, 8. 84, 84 भागिले 2. बे 1 बे, बे चौक 8, बे दुनी 4. आपल्याला किती आलेली सेमी पेरिमीटर? 42 मीटर. ही झाली यस. आता आपल्याला पुढे लिहिता येते हिरोजचा फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगल BCE नावाचा ट्रायंगल आहे आपला. BCE नावाचा, त्याचा एरिया शोधायचा आहे. तर हिरोजचा फॉर्म्युला असा असतो S मायनस A, S मायनस B आणि S मायनस C. यानुसार सोडवायचे आपल्याला. पुन्हा स्क्वेअर रूटमध्ये एसची व्हॅल्यू आहे 42 काढलेली. 42 मधून आपल्याला ही प्रत्येक किंमत मायनस करायची असते. म्हणजेच 42 मायनस 26, पुन्हा 42 मायनस 28 आणि पुन्हा 42 मायनस 30. अशा आपण किमती काढलोत. त्याला सोडून घेऊ आपण स्क्वेअर रूटमध्ये. 42ला 42 इथं गुणिले घेते. 42 मधून 26 काढा म्हणजे 26 आणि 4 30 आणि पुढचे 12 म्हणजे 16 उरलं. गुणिले आता इथं 42 मधून 26 काढल्या 16 उरले. तर 42 मधून 28 काढायचे, 2 कमी 14 उरले. 42 मधून 30 काढायचे, 12 उरले. आता आपण काय करू? प्रत्येकाला जोडी तयार करू. प्रत्येकाला जोडी अवयव पाडून. 16ला घ्यायची काही गरज नाही. 16चं वर्गमूळ 4 येते. 42ला काय करू आपण? 14च्या पडत येते. 14 त्रिकम 42, 14 त्रिकम 42 गुणिले 16ची कुठलीही काही गरज नाही. 16, 14ला 14 गुणिले 12ला 12 बरोबर 14ची जोडी झाली. त्याला आपण 14चा वर्ग लिहू शकता. 14चा वर्ग किंवा 14 गुणिले 14 घ्या, काही फरक पडणार. 16ला 16 घेऊ शकता आपण. 16चं वर्गमूळ 4 घेता येते. आणि 12 त्र्याण्णव 36, कारण 36 जे आहे ते 6चा वर्ग आहे म्हणून 36च्या बदल्यात 6 घेऊ शकता आपण. 2 14 आले तर 1 14 बाहेर येईल गुणिले 4. 16चं 4 येईल आणि 36चं 6 येईल. पुढचा प्रश्न 14 गुणिले 4 गुणिले 6. 14 चौक 56 गुणिले 6, 56 गुणिले 6. 6 36ला 6 4 3 6 35 आणि 3 33, 336. 336 स्क्वेअर मीटर आपल्याला जे आहे ते BCEचा एरिया मिळाला. अशा पद्धतीने आपण इथून सुरुवात केली तो इथपर्यंत बघितलो. याचं 336 आलं. मी इथं लिहून टाकतो. ह्या ट्रायंगलचा आला 336 स्क्वेअर मीटर. आता आपल्याला छोटासा एक ट्रायंगल उरला आहे, त्याचा शोधायचं आहे. एकदा थोडंसं मी बाजूला थांबतो, एकदा बघून घ्या. ठीक आहे. आता एक राहिलेला आहे, तो पुढचा बघू आपण लगेच. थोडंसं लक्ष देऊन बघत चला, आपल्याला समजत जातील गोष्टी. आपण घाई गडबड केलो तर समजणार नाही. आता राहिलाय कोणता? CDE नावाचा. EDC ह्या कोणतंही नाव घ्या. ट्रायंगलला 3 नाव घेऊ शकता आपण, कुठून बी सुरू करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर इन ट्रायंगल CDE घेऊत आपण किंवा इन ट्रायंगल CDE घेऊत. याच्यामध्ये हा हाईट होते. हाईट आपण असं करू. हाईट HIGST हाईट कंसामध्ये DF घेऊ आपण. DF किंवा FD इज इक्वल टू किती आहे रे? 16 मीटर. अँड बेस बघू आपण याचा. बेस CE. बेस CE हा किती आहे रे? 28 मीटर. ह्या ट्रायंगलमध्ये हाईट आणि बेस माहीत आहे. सरळ सरळ एरिया काढू शकता. एरिया ऑफ ट्रायंगल CDE इज इक्वल टू हाफ इंटू बेस. बेस कोणता आहे? CE नावाचा आहे. CE
छोटे मोठं अक्षर यायले बोर्ड छोटं असल्यामुळं गुणिले हाईट किती आहे एफ डी आपण त्याच्या आता किमती ठेवू हाफ गुणिले सीईची किंमत किती आहे रे सीईची 28 आहे त्याची किंमत ठेवू 28 गुणिले एफ डीची किंमत आहे 16 ठेवू बरोबर बे चौक 8 2 न भागता येते हा भागाकारात आहे हा गुणाकारात आहे मग 14 गुणिले 16 बरोबर 16 न 14ला दोघाचा गुणाकार करायचे 16 चौक 64 ला 4 हातचे आले 6 16 एक 16 हातचे 6 22 म्हणजे 224 स्क्वेअर मीटर आपल्याला इथं उत्तर मिळालेलं आहे आता आपल्याला ह्या ट्रायंगलचं मिळालं किती रे 224 स्क्वेअर मीटर आता ह्या तिघाची पण बेरीज करायची आहे म्हणजे निघणार कोणाचं उत्तर एरिया ऑफ प्लॉट नाव काय त्याचं ABCDE आता एरिया काढायचा होता ABCDE इज इक्वल टू आता ह्या 3 ट्रायंगलच्या एरियाचं ॲडिशन करायचे आपल्याला पहिला कोणता होता BAE एरिया ऑफ ट्रायंगल BAE ट्रायंगल BAE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल कोणता होता BCE नावाचा होता BCE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल आता शेवटला आलाय CDE नावाचा CDE ह्या तिघाची पण ॲडिशन करू आपण पहिल्याचा एरिया किती आलाय 216 प्लस दुसऱ्याचा किती आलाय रे 336 प्लस आणि शेवटचा किती आलाय 224 ह्या तिघाची पण बेरीज करू आपण 6 4 10 10 6 16 16ला 6 हातचा आला 1 3 1 2 1 3 3 3 6 6 1 7 2 3 5 2 7 776 स्क्वेअर मीटर मग 1 सेंटेन्समध्ये आन्सर लिहायचं एरिया ऑफ प्लॉट कोणता होता ABCDE नावाचा इज 776 स्क्वेअर मीटर हा तुमचं शेवटचं उत्तर झालं अगोदर आपल्याला बोर्ड कमी असल्यामुळे आपण टप्प्याटप्प्याने घेतलो अशा प्रकारचा आपण एरिया लिहून ठेवलो होतो आणि शेवटी उत्तर आपण अशा पद्धतीने काढलो ओके थँक्यू फॉर वॉचिंग